खेड शहरातील रस्ते आणि नगर परिषदेचा बंद असलेला दवाखाना हा पूर्ववत सुरू व्हावा यासाठी गेले अनेक वर्ष खेड्यातील जे काही ग्रामस्थ आहेत, रिक्षाचालक आहेत, हे लढा देत आहेत. परंतु 3 वर्ष झाली तरी आजही त्यांच्या मागणीला न्याय मिळाला नाही किंवा खेडच्या शहरातील जनतेचा जो आरोग्याचा प्रश्न असेल, खड्डेमुक्त शहर असावं, हा जो त्यांची मागणी आहे, ही जी त्यांची मागणी आहे, तो प्रश्न अद्याप सुटलेला नाही. वारंवार उपोषणं केली, आंदोलनं केली, मात्र त्याला यश आलं नाही. परंतु त्याविरोधात पुन्हा एकदा खेडमधील रिक्षाचालक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसलेत. आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि या ठिकाणी जे मंगेश मोरे नामक रिक्षाचालक आहेत, यांची प्रकृती या ठिकाणी बिघडलेली आहे. त्यांची शुगर लो झाल्याचे जो काही मेडिकल अहवाल आहे हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे. असं असताना महसूल विभागाने एक अनोखं पत्र पाठवलं होतं की यापुढची जी जबाबदारी असेल ती तुमची असेल आणि आपल्यावरची जी काही जबाबदारी आहे ती झटकली होती. त्या विरोधात आता सर्व खेडवासी या ठिकाणी जमलेत आणि त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, आपण त्यांची चर्चा करूया. काका, काय सांगाल, नेमकं काय सांगितलं? हां, माझं नाव रत्नदुर्ग रिक्षा व्यावसायिक संघटना खेड तालुका भालेकर म्हणून मी अध्यक्ष आहे. आज आमचा हा व्यक्ती बरेच आंदोलनं केला, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी खात्यातली कोणती दखल घेतलेली नाही. आज तो कालपासून उपोषणाला बसलेला आहे. आज आम्ही खेडवरनं इथे आलो आहे. त्याची प्रकृती ढासळत चाललेली आहे. योग्य तो न्याय मिळावा हे आमची अपेक्षा आहे. आज आम्ही रिक्षा व्यावसायिक मोठ्या नामुष्कीने व्यवसाय करतो. खड्डे इतके आहेत, प्रवाशांना सुद्धा त्रास होता. आम्ही वयस्कर रिक्षा व्यावसायिक असताना आम्हालासुद्धा त्रास होते. गाड्यांचे नुकसान, वेळेत पोचता येत नाही कोणती एस टी पकडायची असेल तर. असं नाहक प्रसंगाला सामोरं जावं लागतं आहे. प्रशासनाने ती दखल घ्यावी आणि प्रशासनाने दखल घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे की जे काही त्रास आहेत, जो रस्त्यामुळे ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत, रस्त्याची अवस्था खेड शहरात असेल किंवा भोसते ग्रामपंचायतीच्या हद्दीतील रेल्वे स्टेशन ते भोसते, जी मराठी शाळा आहे भोसत्यातली, विराचीवाडीमधली, त्या शाळेपर्यंत जो काही रस्ता आहे त्या रस्त्याची अवस्था फारच बिकट झाली आहे. रस्ता अखेरची घटका मोजतोय असं म्हटलं तरी कुठं वावगं ठरणार नाही, असं चित्र त्या ठिकाणी निर्माण झालं आहे. आपल्यासोबत दुसरे काही आंदोलक आहेत, रिक्षाचालक आहेत. काका, काय सांगाल? आमचे मित्र मंगेश मोरे यांनी आज काल 10 वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे आमरण उपोषण, अन्नत्याग आणि पाणीत्याग असं संपूर्ण उपोषणाला ते बसलेले आहेत. आज 18 तास व्हायला आले तरी अजूनही प्रशासन काही दखल घेतं असं वाटत नाही. आता त्यांना आरोग्य अधिकारी येऊन चेकअप करून गेले असता त्यांच्या शुगर वगैरे लो झाल्यासारखं वाटतंय. तर आम्ही एक ते सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी जो मुद्दा घेऊन आज ते 8 वेळा उपोषणाला बसलेले आहेत सलग. शेवटचा पर्याय म्हणून आज ते रत्नागिरी ठिकाणी आलेले आहेत. पण आजपर्यंत त्यांना प्रशासकीय अधिकारी इथं येऊन कोण त्यांना भेटलेला नाही. तर आमची एकच मागणी अशी राहील की आता तो 18 तास होऊन आता जवळजवळ तो आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्या जीविताला थोडंसं हेच व्हायला लागेल. तर त्याच्या जीवितास काय झालं तर ह्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील आणि त्यांनी ह्याची दखल घेऊन तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा आणि आमच्या मित्राला योग्य तो न्याय द्यावा, हीच आमची विनंती आहे. जो काही प्रश्न आहे तो प्रश्न तात्काळ मार्गी लागावा असं त्यांचं म्हणणं आहे. अजूनही काही आंदोलक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काका, नमस्कार. कालपासून तुम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे, वेगवेगळ्या मागण्या आहेत. नेमकं काय मागण्या आहेत आपल्या? मागण्या म्हणजे आमच्या खेडमधील महत्त्वाची मागणी म्हणजे नगरपालिकेचा दवाखाना तो चालू व्हावा. कारण गेले 3-4 वर्ष तो दवाखाना बंद आहे. ग्रामस्थांना खूप त्रास होतो आहे. कारण गावची जी ग्रामस्थ येतात त्या दवाखान्याशिवाय त्यांना कोणताही पर्याय नाही आहे. पुढे आमचा उपजिल्हा दवाखाना आहे कळमणीमध्ये, पण तिथून त्यांना रिक्षाला जवळ 100, 200, 300, 400 रुपये खर्च करून जावं लागतं यायला. पण तेवढं पण प्रायव्हेट दवाखान्याची एवढी ऐपत परिस्थिती लोकांची नाही आहे जाण्यासारखी. आणि दुसरे म्हणजे आमचे मित्र मंगेश मोरे यांनी सामाजिक कार्यासाठी हे उपोषण केलेलं आहे. गेली 8 उपोषण त्यांची झाली आहे. खेडमध्ये सुद्धा हा 8वं उपोषण आहे. आणि ह्या उपोषणासाठी त्यांनी सामाजिक कार्यासाठी, आणि ते स्वतःचं त्यांचं कार्य नाही आहे, सामाजिक कार्यासाठी ते झटत आहेत आणि त्याचा पाठिंबा देण्यासाठी आम्ही त्यांना आलो. आणि प्रशासन जर अशा ठिकाणी जर त्यांचं लक्ष देत नसेल तर अशा प्रश्नाला आम्ही काय म्हणावं? या प्रश्नाने आम्हाला उत्तर काय द्यावं? तर तुम्हाला माणसाचं सामाजिक काम करत असाल त्यासुद्धा माणसाची तुम्हाला दया किंवा किंवा येत नाही का? हे कोणासाठी करतो? स्वतःच्या भल्यासाठी करत नाही, पण जनतेने सुद्धा, जनतेचा आम्हाला खूप
पाठिंबा आहे, जनतेने पाठिंबा दिलेला आहे आणि ह्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही निषेध करतोय. कारण का एवढं हे होऊन सुद्धा तर प्रशासन 24 तास होऊन गेलेले आहेत, आज 30 तास होत आले. आता प्रशासनाचा एकही अधिकारीकडे फिरकलेलं नाही आहे. त्यांची शुगर लो झालेली आहे, त्यांचा ब्लड प्रेशर आता त्यांना त्रास व्हायला लागलेला आहे, त्यांना चक्कर येतो आहे आणि त्यांना आता उठायची सुद्धा ताकद आलेली नाही आहे. त्यामुळे या प्रशासनानं खूप लक्ष द्यावं आणि आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करतो की आणि याच्यामध्ये खोलवरती लक्ष देऊ. नगरपालिका दवाखाना खेडमधील संपूर्ण जे काही रस्ते खड्डेमय झालेले आहेत, आज तिकडे ॲक्सिडेंट होतात, सारखे ॲक्सिडेंट छोटे मोठे अपघात घडत आहेत. त्याच्यावरती त्यांनी एवढं लक्ष देऊन नगरपालिका दवाखाना चालू करावा आणि आमची जी मागणी आहे ती पूर्ण करावी, एवढं बोलून मी 2 शब्द धन्यवाद. जे काही रस्त्यात जे काही आमच्या मागण्या आहेत या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात. संबंधित अधिकारी आहेत त्यांना त्या संदर्भातले लेखी आदेश आजच्या आज देण्यात यावेत अशी मागणी हे सर्व आंदोलक करत आहेत. भविष्यात जर हे आंदोलन असंच राहिलं तर या ठिकाणचं चित्र फार वेगळं असेल. मोठ्या प्रमाणात खेडमधील रिक्षा चालक या आंदोलनात उतरतील आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध करतील. कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.